चला तर मग मैत्रिणींनो, आज कुकरमध्ये पटकन 8 मिनिटाच्या आत पावभाजी तयार करूया. त्यासाठी लसूण, आलं, अर्धा चमचा तेल आणि थोडंसं पाणी टाकून ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडासा फूड कलर, हळदी टाकून याचं छान घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचे. त्यानंतर कुकर ठेवलेलं आहे. कुकरमध्ये तूप, तेल तुम्ही काही टाकू शकता. ते गरम झाल्यावरती जिऱ्याची फोडणी करून घ्यायची. बारीक चॉप करून घेतलेला कांदा आणि शिमला ते पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्याचबरोबर आपण लसूणची पेस्ट तयार केली होती ना, ती पण टाकून घ्यायची. ती तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत फ्राय झाली का मग व्हेजिटेबल्स टाकून घ्यायचे. टमॅटो, बटॅटो, फ्लावर आणि थोडेसे वाटाणे तर मी टाकून घेतलेले आहेत. वरून थोडासा पावभाजी मसाला आणि मीठ टाकायचं. हे सर्व मसाल्याबरोबर मिक्स करून झालं की याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे. आणि हो, पाणी एकदम कोमट टाका, थंड पाणी अजिबात टाकू नका. 3 शिट्ट्यांमध्ये छान मऊसर ही पावभाजी शिजली की त्याला मॅश करून नंतर तडका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेले पावभाजी मसाला टाकून हा तडका पावभाजीवर टाकून पाव गरम करून मस्त अशी ही पावभाजी सर्व्ह करायची.